वळूयाच कागल मतदारसंघाकडे। दरम्यान कागल मतदारसंघ खरं तर अतिशय चर्चेत राहिला। या दरम्यान समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ असा हा हाय व्होल्टेज सामना होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी भाजपातनं राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात गेलेले समरजित घाटगे या निवडणुकीमध्ये कुठेतरी त्यांचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं पारडं कागलमध्ये जड का आहे आणि काय तिथले डिटेल्स आहे सर पाहूया। अगदी बरोबर आहे, आपण बघतोय आणि मोहिनी कागलमध्ये समरजित घाटगे अगदी भाजपला रामराम करून आणि निवडणुकीच्या याच्यात ते शरद पवारांच्या पक्षात आले होते। संभाव्य आमदार म्हणून त्यांचंच नाव समोर येत आहे। अत्यंत चुरशीची लढत असताना हसन मुश्रीफ जे अजित पवारांच्या पक्षाचे आहेत त्यांच्यावर समरजित घाटगेंनी मात केलेली आहे। खरं तर त्यांना भाजपकडनं उमेदवारी मिळत नव्हती आणि म्हणून ते शरद पवारांच्या पक्षात आले आणि त्यांनी निवडणूक लढवली आणि संभाव्य आमदार म्हणून कागलच्या मतदारांनी त्यांच्या नावाला पसंती दिलेली आहे। ज्या काही चुरशीच्या लढती आहेत त्यातली कागलची ही लढत देखील खूप महत्त्वाची असणार आहे। हसन मुश्रीफ ज्येष्ठ मंत्री आहेत आणि त्यांचा पराभव कुठेतरी होताना दिसतोय आणि संभाव्य आमदार म्हणून समरजित घाटगेंचं नाव समोर आलेलं आहे। एकूणच या मतदारसंघामध्ये खरं तर समरजित घाटगे यांचा हा संघर्ष आता कुठेतरी शरद पवारांची सभा घेतलीच आहे, पण शरद पवारांच्या बहीण त्यांनी देखील समरजित घाटगेंसाठी सभा घेतली होती। एकूणच त्याचा कुठेतरी आता फायदा होताना पाहायला मिळतो। दरम्यान समरजित घाटगे हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत तीही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्यासाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर हे थेट कागलमध्ये सध्या आहेत। कागलमध्ये जाऊयात त्यांच्याकडे। रणजित, काय सांगाल सध्या समरजित घाटगे यांचा हा राजकीय जो प्रवास होता, खडतर प्रवास होता, कुठेतरी संपताना पाहायला मिळतोय, दिलासादायक बाब त्यांच्यासाठी म्हणावी लागेल, काय अधिकची माहिती आहे? कोल्हापूर जिल्ह्यातल्या जो प्रमुख ज्याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे तो मतदारसंघ म्हणजे कागल मतदारसंघ आहे। कारण या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादीचे अतिशय जुने जाणकार नेते हसन मुश्रीफ हे यातून निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या विरुद्ध हे शरद पवार गटाकडून समरजित घाटगे हे निवडणुकीच्या मैदानात आलेले आहेत। हसन मुश्रीफ आता निवडून येणार की समरजित सिंह घाटगे निवडून येणार याच्याकडे जर आपण पाहिलं तर हसन मुश्रीफ गेली 5 ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं काम केलं, त्यामुळे त्यांना श्रावण बाळ ही उपाधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। असं असताना दुसऱ्या बाजूला ईडी आणि या सगळ्या गैरव्यवहारांचा ठपका सुद्धा हसन मुश्रीफांवर आहे। तर दुसऱ्या बाजूला समरजित सिंह घाटगे हे राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वारस आहेत, त्यांना सुद्धा राजकीय पाठबळ अतिशय चांगलं आहे। तर किमान आपण 10 लोकांना विचारलं तर त्यातले 6 ते 7 लोक म्हणतात की आम्ही समरजित सिंह घाटगे उदाहरणार्थ तुतारीला आम्ही मतदान केलेलं आहे। याच्यावरून लक्षात येतं की समरजित सिंह घाटगे हे थोडक्यात का होईना जसा अंदाज येतो की 5 ते 7 हजार मतांनी अतिशय कमी मतांनी ते निवडून येतील असं काहींचं मत आहे। तर हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात बोललं तर ते म्हणतात 10 ते 15 हजारच्या लीडने ते निवडून येतील। पण एकूणच जर अंडर करंट या आपण मतदारसंघातला पाहिला तर मात्र समरजित सिंह घाटगे यांच्या बाजूने कल झुकतो आणि संभाव्य आमदार म्हणून समरजित सिंह घाटगे असतील असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माजगावकरांनी कागल मतदारसंघातील जे सगळं राजकारण आहे त्यातले जे राजकीय समीकरण आहे त्याच्यावर भाष्य केलं। आता या मतदारसंघाची आपण आता वैशिष्ट्य पाहूया। हा जो कागल मतदारसंघ आहे त्यातला 2019 मध्ये काय चित्र होतं तर समरजित घाटगेंनी तेव्हा निवडणूक लढवली होती, त्यांना 88,303 मतं मिळाली होती। हसन मुश्रीफ जिंकले होते, तब्बल 1,16,436 त्यांना मतं मिळाली होती। तर संजय घाटगे जे होते त्यांना 55,657 मतं मिळाली होती। या मतदारसंघातील काही प्रभावी मुद्दे आहेत, त्यातला पहिला मुद्दा म्हणजे ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांची उमेदवारी आहे। त्यानंतर गेल्या 5 वर्षांपासून समरजित सिंह घाटगे यांचा सततचा संपर्क आहे, म्हणून तर भाजपने त्यांना उमेदवारी जेव्हा सीट गेली नाही भाजपला या मतदारसंघात म्हणून ते शरद पवार पक्षात आले आणि आता ते निवडणूक लढवली त्यांनी। तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे विकास कामं आणि सततच्या संपर्कातून मुश्रीफ नेहमी जनतेत आहेत। हसन मुश्रीफांचा देखील कागलमध्ये चांगला संपर्क आहे, मात्र यावेळेला संभाव्य आमदार म्हणून समरजित घाटगेंनी बाजी मारलेली आहे असं मतदारांनी पसंती दिलेली आहे। असा जो मतदारांशी निवडक मतदारांशी आम्ही जो संवाद साधला त्यातूनही माहिती समोर आलेली आहे। आपण बघतोय कागलमधला जी राजकीय समीकरण आहेत मोहिनी ती जर आपण पाहिली तर समरजित घाटगेंनी म्हणजे मागच्याचा पराभवाचा वचपा यंदा काढलाय असं आपण म्हणू शकतो। अगदीच एकूणच या मतदारसंघामध्ये आता ही ताकद जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते।